स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोन गांव के 8 गांव विद्या मंदिर पे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया था, जो 2 दिन तक चलेगा। 19 व 20 तारीख तक रखा गया है। जैसे कि 19 तारीख को विज्ञान प्रदर्शनी है, उन सब को जो है मान्यवर देखेंगे और 20 तारीख को जो है बख्शिश वितरण किया जाएगा। हम आपको बता दें कि प्रमुख उपस्थिति माननीय श्री मनोज राणे, मुख्य अधिकारी कार्यकारी जिला परिषद ठाणे, माननीय श्री बाला साहेब राछे, शिक्षण अधिकारी जिला पंचायत ठाणे, माननीय श्री मधुकर विठ्ठल महात्रे, उपाध्यक्ष 8 गांव शिक्षण मंडल कोन भिवंडी, श्री राजेश हरिदास महात्रे, खजिनदार 8 गांव शिक्षण मंडल कोन, माननीय श्री देवीदास महाजन, शिक्षण अधिकारी जिला पंचायत ठाणे, माननीय श्री बालाराम बाबू कराले, अध्यक्ष 8 गांव शिक्षण मंडल कोन भिवंडी, माननीय श्री द्वारिकानाथ दुंदा पाटिल, सचिव 8 गांव शिक्षण मंडल कोन भिवंडी, श्री रमेश बलिराम कराले, सह सचिव 8 गांव शिक्षण मंडल कोन। इन सबके मौजूदगी में कार्यक्रम संपन्न हुआ और आप देख सकते हैं कि जो मान्यवर हैं बच्चों का जो है प्रदर्शनी को देख रहे हैं और उसका कल जो है जीतेगा उसे इनाम भी रखा गया है। तो आप देख सकते हैं कि बच्चे जो हैं कितने स्मार्ट हैं कि अपने तरफ से उन्होंने एक से बढ़कर एक कलाकृतियाँ दिखाई। वैसे विज्ञान जो है वो जादू नहीं है और विज्ञान का अपना अलग ही महत्व है। जैसे एक मान्यवर ने कहा कि भगवान ने तो बनाया इंसान को, लेकिन इंसान ने बनाया विज्ञान को। तो यहाँ पे आप देख सकते हैं शिवखंडेश्वरी अनुशासन होते आणि अशा एपीजे अब्दुल कलामांनंतर आपल्या संपूर्ण भारतभर आपण त्या दृष्टीने वैज्ञानिक प्रगती साधत आहोत। आपलं हे विज्ञान प्रदर्शन संपूर्ण राज्यातून नागपूर विभागातून याची आपली
आपल्याला विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या योजनेतून आपण दरवर्षी हे 53वा विज्ञान प्रदर्शन आहे आणि आपण या डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये कालावधीत आपण हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करतो। साहेब, आपल्या तालुक्यामध्ये सुमारे 300 माध्यमिक शाळा आहेत, काही शहरी माध्यमिक शाळा आहेत, त्यामध्ये उर्दू माध्यम, मराठी माध्यम, हिंदी माध्यम आणि इंग्रजी माध्यमातील शाळा आहेत। आपल्याकडे प्रतिसाद नसतो, पण तरी देखील आपला जो प्रतिसाद आहे तो अतिशय मराठी माध्यमाचा आणि आम्ही गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्न करतो की माध्यमिक शाळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, पण आपल्याकडे शासनाचे भरगच्च कार्यक्रम असतात। ऑनलाईन कामाची रेंज विज्ञान शाळा सातत्याने या ठिकाणी या विषयावर फोकस देत असतात। काही शाळा या ठिकाणी तालुक्यातील बालवैज्ञानिक अतिशय नॅशनल स्तरावर सुद्धा जातात, काम केलेलं आहे आणि अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्या तालुक्यात आणि अशा प्रकारचे विषय, गणित विषय असेल किंवा विज्ञान विषय असेल, या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी संख्याज्ञान असेल किंवा रासायनिक प्रयोग असतील किंवा काही शाश्वत मूल्य असतील आणि पारंपरिक ऊर्जेवर आधारित प्रयोग, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्रयोग आपल्याला या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात किंवा त्यातून काहीतरी आपल्याला नव्याने काहीतरी संकल्पना घेता येतात। अशा प्रकारचं प्रदर्शन आपण या ठिकाणी आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या विद्यालयात संपन्न करण्यात आहे। मित्रांनो, सांगू इच्छितो की या 8 दिवसापूर्वी आपण प्रदर्शन निश्चित केलं, पण आपण 2 महिन्यापूर्वी या प्रदर्शनाचं पत्र मात्र आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे। आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत। या प्रयोगामध्ये आपले प्राथमिकचे विद्यार्थी असतात, 6वी ते 8वीचे, त्यानंतर 9वी ते 12वीचे असते। अशा प्रकारे शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी विज्ञान हा विषय आजूबाजूच्या शाळांनी देखील घ्यावा। विज्ञान मेळावा आहे, विज्ञान जत्रा आहे आणि आपण सर्वांनी या विज्ञान प्रदर्शनातील सर्व प्रयोग पाहावेत, त्याची चिकित्सा करावी आणि आपल्या शाळेत सुद्धा अशा प्रकारची प्रयोग असावेत अशी एक या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्थेला आणि शाळेला आपण या 8 दिवसामध्ये आम्ही तयारी दाखवली आणि आपल्या संयुक्त विद्यालयाने हा उपक्रम या ठिकाणी आपण संपन्न केला, त्याबद्दल मी संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर शाळेचे सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। प्रत्येक वर्षी बीएनएम कॉलेजचे मानवी तितके आभार कमी आहे, कारण अशा वेळेला परीक्षक बाजूला विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, आजच्या या नवीन तरुण बालकांना जर त्यांच्या चिकित्सक वैज्ञानिक दृष्टिकोनाला जर चालना दिली तर ते किती सुंदर प्रयोग, किती सुंदर प्रायोगिक तत्वावर त्यांच्या मनात आलेल्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवताना आपल्याला ज्यावेळेस आपण त्यांचे प्रयोग बघणार त्यावेळेस आपल्याला दिसतील। म्हणजे थोडक्यात असंच आहे की एक उदाहरण एका शास्त्रज्ञाचं जर द्यायचं झालं तर एक शास्त्रज्ञ ज्याने सापेक्षता हा सिद्धांत या जगाला घालून दिला तो म्हणजेच या जगातला सगळ्यात बुद्धिमान माणूस, ज्याचं नाव सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे, ते म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांच्या जीवनातला फक्त 20% कार्यभाग हा संशोधनासाठी दिला, परंतु तरी देखील विज्ञानाला अतिशय उच्च पातळी त्यांनी गाठून दिली। इतकं मोलाचं योगदान त्यांनी विज्ञानाला दिलेलं आहे। तर मग जर या नवीन बालकांना आपण जर संधी दिली तर या विज्ञानाला जगामध्ये कुठल्या कुठेही बालकं पोहोचवतील याची प्रचिती आपल्याला प्रदर्शनात येईलच। नव चेतना की जरूरत है विज्ञान, हर जरूरत की खोज है विज्ञान। इंसान भले ही आविष्कार हो ईश्वर का, पर हर इंसान की सबसे बड़ी खोज है ये विज्ञान। इंसान की सबसे बड़ी खोज है ये विज्ञान। या जे परीक्षक लाभत आहे सरांच्या म्हणण्याप्रमाणे परिषदेला आपण उपस्थित राहिला आणि या विज्ञान परिषदेचा संपूर्ण जे श्रेय ते या वरती बसलेल्या लोकांचं आहे। इथे लावलं आहे विज्ञान परिषद, मला आनंद वाटला। आमच्या सेक्रेटरी संपूर्ण सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला। माझा एकच उद्देश आहे की विज्ञान हे फार पुढे गेलेलं गोष्ट आहे। विज्ञानाचा आपण मागे धावू शकत नाही एवढे पुढे गेले। मी जगातले जवळजवळ 40 देश बघितले, 40 देश, युरोप पासून
पूर्ण चायनापासून तुम्हाला एकच उदाहरण देईल असं का चायनामध्ये युहान शहर आहे, तिथे आपला कोविड निर्माण झाला. आपण जगाला जो हादरणारा देश जो रोग आहे तो त्या युहान शहरामधून निर्माण झाला. त्या युहान शहरामध्ये मी 2 दिवस होतो. परंतु आज अशी परिस्थिती आहे तिथेशी जगातले जेवढे सर्चिंग सेंटर आहेत ते शहरामध्ये, जगातले संपूर्ण सर्चिंग सेंटर, आणि सर्च करून तिथून ते संपूर्ण बाहेर जातो. आपल्याकडे 100 HP मोटर अशी 100 HP मोटर तिथे 20 HP काम करतो आणि आपण 80 HP हे वाचवतो. 80 HP वाचवतो आपण. त्याच्यानंतर आपले जे घड्याळ त्या वेळेला आपण रोज सकाळी उठून चावी द्यायला लागत असे. रोज सकाळी उठून आपल्याला चावी द्यायला लागत. तिथे ते घड्याळाचे जे शेल आहेत ते युहान शहरामध्ये बनलेले आहेत. आज अशी परिस्थिती विमानामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये जे शेल लागतात ते आपल्या केसाच्या एवढे ते शेल बनवले जातात. ही विज्ञानाची प्रगती आहे आणि विज्ञानाची प्रगती किती केली तरी आपण कमी पडणार आहे. आपल्याकडे एक फार मोठे विज्ञान शास्त्रज्ञ होऊन गेले, सगळे विज्ञान तज्ञ होऊन गेले, परंतु आपण या 70-80 वर्षामध्ये बरंच काही शिकलोय आणि बरंच काही शिक्षणाचे बाकी राहिलेलं आहे. आणि बाकी राहिलेलं काम तुमचं आहे. जे काय विज्ञानाची प्रगती करायचं आहे ते तुमचं काम आहे. आणि ह्यासाठी मी तुम्हाला खरोखर तुमचं अभिनंदन करतो. सरांचं पण अभिनंदन करतो का आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन केलं. आमच्या सेक्रेटरीने आमच्या शाळेच्या प्रदर्शन सांगितलं. आम्ही हा 1 तास आहे हा आम्ही वाया घालवतो सत्काराचा. आम्ही काय करतो, आम्ही गेटवर येताना सगळ्यांचा सत्कार करतो. जो येतील त्यांचा सत्कार आम्ही गेटवर करतो आणि समोरच्या माणसं ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात तेव्हा आमचे भाषण करतो. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि 1 तासाच्या आतमध्ये मीटिंग संपली पाहिजे हा आमचा उत्तर. 1 तासाच्या आतमध्ये मीटिंग संपली पाहिजे. आणि 1 तास तुमची 35 मिनिटं तुम्ही रोज शिक्षकांकडनं आहे. 35 मिनिटं सुद्धा त्रास होतो आपल्याला आणि त्यामुळे आम्ही बरोबर 1 तासात मीटिंग संपवतो. आणि ही मीटिंग संपवण्याचं कारण पण तेच आहे की तुम्ही ते तंदुरुस्त राहा, तुम्ही पण स्फूर्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. विज्ञानाच्या बाबतीत खरोखर तुम्ही हे चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि याचं सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा उपलब्ध करून दिल्या. परंतु यापूर्वीचा त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी कोणाला किती मदत केली असेल ही आठवत नसेल. त्या मदतीचा पायी मी सुद्धा आहे. म्हणजे बिर्ला कॉलेजला मला त्याने ऍडमिशन घेऊन दिला होता. ते हेच व्यक्तिमत्व म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे. बऱ्याचशा वेळेला या फार महत्वाच्या गोष्टी असतात. माणसाची ओळख या कार्यक्रमातून होत असते, परंतु बऱ्याचशा वेळेला माणूस दिसतो तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ज्या नाना कला असतात ते आपल्याला कळत नाही, सांगाव्या लागतात. मी या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बालारामजी कराळे साहेब यांचे मी हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद सर. मी फक्त बोट ऐका ना रे. बातरी वाजून बघायची का? कोणाची इच्छा आहे वाजून बघायची? प्रमुख शेवटी ठेवला होता. या कार्यक्रमाच्या मागे ज्यांचं संपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजन होतं, संस्था आणि शाळेच्या विद्यमाने हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्यात जास्त ज्यांची मदत झालेली आहे ते म्हणजेच समग्र शिक्षण विभागाचे विषयतज्ञ श्री शैलेंद्र पाटील सर, जे सुरुवातीपासूनच आपण बघत आहात की त्यांची मला या ठिकाणी मदत होत आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर नागावकर सर यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 या
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आडगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सहसचिव, संपूर्ण कार्यकारी मंडळ वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल शाळेच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच पंचायत समिती भिवंडी शिक्षण विभाग याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय असवले साहेब वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. तसेच डोंगरे मॅडम, संपूर्ण भिवंडी तालुक्याचे केंद्रप्रमुख, भिवंडी तालुक्यातील शाळांचे सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, त्यांना सहकार्य करणारे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, या सर्वांचे मी शाळेच्या वतीने आणि शिक्षण विभाग यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं त्या सर्वांचे मी शब्द सुंदराने पुन्हा हार्दिक आभार मानतो. जी हमने स्मार्ट पेट्रोल पंप बनाया है। बच्चे हैं या फिर पूरे तालुका और शहर के बच्चे हैं? पंचायत समिती भिवंडी यांच्या मार्फत माननीय शिक्षण अधिकारी श्री आसोले साहेब यांनी आडगाव विद्या मंदिर कोण ह्या जागेचं नीती बघितल्यानंतर तालुका लेवलवरती पूर्ण तालुक्यातील संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भागातल्या संपूर्ण शाळांचं इथे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. हा विज्ञान प्रदर्शनचा आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता आमच्या असं लक्षात आलं आहे की हे छोटे छोटे वैज्ञानिक यांनी टाकाऊतनं टिकाऊ किंवा वेस्टेजमधून उपयोगीमध्ये जसं काय करता येईल हे सगळे प्रयोग त्यांनी इथे सादर केलेले आहेत. आणि खरोखर प्रत्यक्ष टेबलवरती आम्ही भेट दिल्यानंतर आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे छोटे छोटे वैज्ञानिक कसं भारताचं संपूर्ण पुढे जाऊन नेतृत्व करतील हे त्यांच्या कलागुणातून आम्हाला दिसून आलं. खूपच चांगले चांगले प्रयोग त्यांच्या आम्हाला माध्यमातून ह्या संपूर्ण प्रदर्शनामध्ये दिसून येतात. आणि एवढे प्रयोग चांगले आहेत तर खरोखरच यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला तर आमचा भारत देश खरोखर स्वतःचं सामर्थ्यवान बनेल आणि जगापुढे नक्कीच आमचं विज्ञानाच्या दृष्टीने या भारताचं एक पाऊल पुढे असेल. खरोखरच छोटे छोटे विद्यार्थ्यांचा आम्ही कलागुणांना वाव दिलेला इथे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती एवढं फोकस केलं किंवा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एवढी मदत केलेली आहे. आणि ते पाहता असं वाटतं की हे छोटे छोटे प्रयोग इथे कुठले तरी मोठे अधिकारी किंवा कुठले तरी असे वैज्ञानिक इथं प्रत्यक्ष येऊन त्यांनी बघायला पाहिजे की हे छोटे विद्यार्थी छोटे वैज्ञानिक काय करू शकतात. आज आम्हाला हे प्रदर्शन इथं भरल्यानंतर आम्हाला एवढं इथं बरं वाटतंय किंवा ही विज्ञान जत्रा आम्हाला एवढी चांगली वाटली का अशीच विज्ञान जत्रा खरोखरच नेहमी आणि दरवर्षी आमच्या या आडगाव शाळेमध्ये भरावी त्यासाठी आमची संस्था या संपूर्ण वैज्ञानिक या संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या पाठीमागे राहील. आणि आज आपल्या समोर जे आमचे आसोले सरांनी आम्हाला जो हे भरण्यासाठी जी मदत केलेली आहे किंवा हे संपूर्ण इथे आमची काय बोलतात ते नियोजन केलेले अतिशय सुंदर नियोजन आणि ज्या ज्या शिक्षकांनी कळत नकळत आम्हाला जी मदत केलेली असेल त्या सर्वांचं संस्थेच्या तर्फे माननीय अध्यक्षांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे